मी काय म्हणते भैया की तुम्ही यांना आपल्या पक्षाची महिला आघाडी का जॉईन करायला लावत नाही? ते बघू की पुढे. बाकी पुष्पाताई, कामाला पोरगी चांगली मिळाली बर का तुम्हाला. नाही म्हणजे पोरगी चांगली वाटते, काम पण चोख आहे तिचं. आणि चांगल्या घरची पण दिसते. आम्हाला पण ना अशीच मुलगी पाहिजे बघा घरकामाला. नाहीतर आजकालच्या बायकांचे खूप नखरे असतात. आणि आमच्या घरात माणसांची वर्दळ रोजचीच आहे अशी. आणि ह्या सगळ्यात एक कामवाली टिकत नाही बघा आमच्या घरात. ओ ताई, ही काही कामवाली नाही, ह्यांची सून आहे. अगं बाई, हो का? नाही सॉरी, हा सॉरी. मला वाटलं की अहो नाही नाही, तसं काय नाही. आता एवढ्या तेवढ्या गोष्टी तर होतच राहतात की. आमची सून म्हणजे आमच्या बाच्याची बायको आहे होती. भाचा म्हणजे आज आलीये का मदत करायला? नाही नाही, अहो आमच्या बाच्याला आम्ही सांभाळलं. असं होय. त्यांचं लहानपण सगळं हितच गेलं. त्यांना आई वडील नव्हते ना, त्याच्यामुळे त्यांना आम्हीच सांभाळलं बघ. आणि आता ती तिकडे आर्मीत असतात, त्यामुळे त्यांच्या माग आता हिला सांभाळतोय. वा 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 भैया साहेब, तुमच्या सासूबाई पण तुमच्या सारख्याच आहेत बरं का अगदी. जाधव बाई, तुम्हाला कामवाली बाई पाहिजे ना, ती तुम्ही माझ्यावर सोडा, मी देते बघून तुम्हाला. पण कशाला तुम्हाला उगाच त्रास? अहो मी फेडरेशनचं काम करते ना, मग लई बायका येतात मला काम मागायला. मग हिच्यासारखी अशी बरी एखादी दिन की मी बघून तुम्हाला. बरं बरं, पण नक्की बघा हा. नक्की सांगते तर. आमच्या शीतल सारखी पाहिजे ना तुम्हाला कामवाली. म्हणजे शीतल सारखी काम करणारी हो. हा मग काय लई मिळतील बघा. शीतल, अगं तिथं बघ ना, जरा चहा सांडलाय, तेवढं पुसून घेशील का? सकाळी आला तर बर्गे साहेब आले असते. अशी तर एवढा कप पण घेऊन जावा ना. नाही म्हणजे तुम्हाला परत परत त्रास नको, नाही का? शीतल, थँक्यू बरं का. नाही म्हणजे एवढी माणसं आली होती आज, त्यांना चहा पाणी त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही केली, म्हणून खरंच थँक्यू.
काय आमच्या घरात आमच्या बायका असली कामं करत नाही. आम्हाला आवडतच नाही आणि त्यांना करायची गरज पण पडत नाही. काम करायची गरजच पडत नाही. घरगडीला येत कामाला, त्यामुळे सगळी कामं कशी अशी पाट 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 पटपट होतात. पण हे तर तसं नाही ना, इथं काय पटपट होत नाही. पण तरी थँक्यू बर का, तुम्ही होता म्हणून सगळं झालं. तरी अहो नाही नाही, काय बी प्रॉब्लेम नाही. हा, असं कसं थँक्यू म्हणलंच पाहिजे की आम्ही. आता मी स्वतःच्याच घरी काम करत होते ना. हं. शेवटी मी या घराची सून आहे. नुसतं बसून खायला घर जावई थोडीच नाही, नाही का? तुम्ही एक गोष्ट विसरताय वाटतं. नुकतीच सरचिटणीस पदी आमची नेमणूक झाली. ती मी कशाला विसरू बाई. तुम्ही झाला असाल सरचिटणीस, पण जगताय तर मामांच्याच जीवावर ना. आता तुम्हाला स्वतःच घर नाही राहिला हे तुम्ही विसरू नका, म्हणजे झालं. हर्षवर्धन देशमुख, शितली हाय मी, शितली. मला त्रास द्यायला चाललाय? ही एवढी साधी वाटली होय मी तुला? आत्ता जेवढा त्रास देशील, तुला त्याच्या दुप्पट उलट त्रास देते का नाही बघच आता. काय ग शितले, लयच दमलीस वाटतात. होय ग, घरातली कामं करून पार पिट्टा पडला आता. कधी एकदा पडते असं झालंय बघ. अरे इथ नाहीस था तर मग दुसरा कोणाला तरी पाठवायचं ना. कशाला यायचंस तू? दुसरं कोण येतंय? मलाच करायला लागतंय. पाठवायचं की जावयाला. तो दिवस बी लवकरच येत असतोय आता. पण काय पण म्हणा शितले, तू एवढं आजीच्या दुधात पाणी घालून त्याला हरवलं होतंस आणि आता त्याच्यात घरचं दूध घेऊन डेअरीला घालतेस. जैसी करणी वैसी भरणी, ह्याला म्हणतात नशीब. बघ बघ कसं काम करून घेतोय बघ. यासमुळे तोंडाला येईल ते बडबडू नकस. यांनी लावलंय मला कामाला. मी अजिंक्यांसंग प्रेम केलं, त्यांच्या संग लगीन केलं, तेव्हापासून ते घर माझं झालंय. म्हणून मी तिथली कामं करते. मला पाहिजे म्हणून करते मी कामं. मला माझ्या मनाविरुद्ध कामं करायला लावणार अजून पैदाच झाला नाही. या अल्ला शितले, इतना फाडफाड बोलतेय.